जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे यांच्यासह जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी या तिघा अधिकाऱ्यांना शासन स्तरावरून निलंबित प्रकरण राज्यभर चर्चेत आहे। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासह अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालय व्यवस्थापनाची झाडझडती घेतली। जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा स्त्री रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत व्यवस्थापनासह जिल्हा प्रशासनाकडेही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत। जिल्हा स्त्री रुग्णालयातील ई-निविदा प्रकरण नियमबाह्य आणि अतांत्रिक पद्धतीनं राबवून मर्जीतल्या कंत्राटदाराला निविदा मंजूर केल्याप्रकरणी नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी एन डांबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यांच्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। रुग्णांना विविध प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी, रुग्णालयातील परिचारिकांची अडवणुकी थांबाव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांसोबत सायंकाळी 5 वाजता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक आरती कुलवाल यांच्याशी चर्चा करून कार्याचा आढावा घेतला। जिल्हा स्त्री रुग्णालयाची आता थोड्याच वेळापूर्वी पाहणी केलेली आहे। माझ्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक देखील उपस्थित आहेत। जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या बाबतीत पेशंटची काय प्रतिक्रिया आहे किंवा सुविधांमध्ये कशा प्रकारे सुधारणा करू शकतो याबाबत थोडासा मी आढावा घेतला आणि इथे ज्या काही समस्या आहेत त्या कशा प्रकारे सोडवल्या जातील याला जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करून आम्ही सुविधांमध्ये काही वाढ देखील करतोय। ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी देखील सुधारण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करण्यासाठी कळवलेलं आहे। एकंदर सद्यस्थितीत कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे। त्याला अजून चांगल्या प्रकारे कशा पेशंटसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुलभ करता येईल यासाठी आम्ही नियोजन करतो।